आज आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या अशा दुर्गाडी किल्ल्यावर। तर आता आपण उभे आहोत गणेश घाट। हे गणेश घाट म्हणजे कल्याण भिवंडीचे बंदर। हे बंदर आणि हा दुर्गाडी किल्ला हिंदू धर्मासाठी एक तीर्थक्षेत्र आहे। तिकडे तुम्हाला एक मंदिर दिसत असेल, ते एक शिव मंदिर आहे। या शिव मंदिराच्या जवळच शिवाजी महाराजांचा एक घोड्यांचा तबेला आणि त्या काळातील विहीर सुद्धा आहे। त्याची संपूर्ण व्हिडिओ खाली शेअर केलेली आहे। त्या लिंक वर जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता। चला आता आपण जाऊया दुर्गाडी किल्ल्यावर। असे म्हटले जाते की कल्याण शहराची निर्मिती परशुरामांनी केली होती। अपरांत प्रदेशाच्या निर्मितीचा कल्याणकारी प्रारंभ आणि त्या प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून त्यांनी ह्या भागाचे नाव कल्याण असे ठेवले होते। दुर्गाडी किल्ला आणि या कल्याण बंदराची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा शिर्के सातवाहन राजे यांनी लाखो वर्षांपूर्वी केली आहे। मित्रांनो, याला गणेश दरवाजा म्हणतात। पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने तटबंदी होती, पण कालांतराने आता इथे फक्त कमान आणि बुरुज आहेत। या कमानीला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाते। तसेच सोबत गणपती बाप्पाची छोटी मूर्तीही आहे। मित्रांनो, तुम्हाला मुंबईचे बंदर नक्कीच माहिती असेल, जे व्यापारासाठी किती प्रसिद्ध आहे। या बंदरातून व्यापारी माल हा देश विदेशात जातो। पण हे मुंबई शहर इंग्रजांच्या काळामध्ये उदयास आलेले शहर आहे। या मुंबई शहराच्या अगोदर हा संपूर्ण व्यापारी माल या कल्याणच्या बंदरावर यायचा आणि या कल्याणच्या बंदरावरून पुढे तो नाणेघाट मागे जुन्नर, पैठण आणि देश विदेशात जायचा। जागतिक दृष्ट्यावर हे कल्याण बंदर खूप प्रसिद्ध आणि प्रमुख असे बंदर होते। तसेच दुर्गाडी किल्ला हा एक दुर्गा देवीचे जागृत देवस्थान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। चला आपण अगोदर दुर्गा देवीचे दर्शन घेऊया। जगातल्या जवळजवळ प्रत्येक प्राचीन ठिकाणाचे नाव कालांतराने बदललं आहे, पण कल्याण शहराचे नाव हे जवळजवळ 7000 वर्षांपासून कल्याणच आहे। पौराणिक काळ, सातवाहन, शात्रप, चालुक्य, राजपूत, शिलाहार, कदंब, यादव, मुघल, मराठे आणि मग इंग्रज असे अनेक शासक येऊन गेले, पण कल्याणचे नाव कोणीही बदललं नाही।
मला लहानपणापासून एक प्रश्न पडायचा, कदाचित तुम्हालाही पडला असेल, की शिवाजी महाराजांनी 300 पेक्षा अधिक किल्ले जिंकले, पण इतिहासामध्ये कधी मुंबईचा उल्लेख आला नव्हता. मग हळूहळू समजलं की त्या काळची मुंबई म्हणजे हे आजचं कल्याण शहरच होतं. मित्रांनो, मुंबई शहर अस्तित्वात येण्या अगोदर सर्व पाश्चिमात्य देशांचा प्रवेशद्वार म्हणजे कल्याण बंदर होतं. आणि हे कल्याण बंदर मुघलांच्या ताब्यात होतं. आणि ते मुघलांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी महाराजांनी ही कल्याणची मोहीम आखली आणि हा दुर्गाडी किल्ला जिंकला. मग दुर्गाडी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी या किल्ल्या दुरुस्तीचे काम आबाजी महादेव यांना दिले. जेव्हा पाया खोदायला सुरुवात केली तेव्हा आबाजी महादेव यांना पायामध्ये अमाप असे द्रव्य सापडले. एखाद्या खाडीच्या किंवा नदीच्या किनाऱ्यावर द्रव्य सापडले म्हणजे दुर्गादेवीचीच कृपा होती. म्हणून महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली. असं बोललं जातं की शिवाजी महाराज स्वतः इथे आज सध्या दूधनाका म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी 4 महिने वास्तव्यास होते. दुर्गाडी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी भारताचे पहिले आरमार हे कल्याणमध्ये उभारले. मित्रांनो, या किल्ल्यावर मंदिराबरोबरच एक मस्जिद सुद्धा आहे. किल्ला जिंकल्यानंतर काही मावळ्यांनी ही मस्जिद तोडण्यास सुरुवात केली. जेव्हा महाराजांना हे समजलं, महाराजांनी त्या मावळ्यांना अडवलं आणि सांगितलं की आपले शत्रू आदिलशाही, निजामशाही आणि जे आपल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघतात ते आहेत. आपलं वैर कोणत्याही धर्माशी नाही आहे आणि त्याचा सबूत आज सुद्धा ही तुटलेली मस्जिद देते. मित्रांनो, या दुर्गाडी किल्ल्याची अजून एक रहस्यमय गोष्ट म्हणजे येथील भुयारी मार्ग. भुयारी मार्ग म्हणजे जमिनीच्या आतून जाणारा एक रस्ता. असं बोललं जातं की इकडनं जो भुयारी मार्ग जातो तो नक्की कुठे बाहेर निघतो याची नक्की माहिती नाहीये कोणाला. पण बोललं जातं की सुभेदार वाड्यामध्ये हा रस्ता बाहेर निघतो, कोणी सांगतं की काळा तलावला निघतो, तर कोणी सांगतं की थेट पुण्याला बाहेर निघतो. तुम्हाला जर याबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा. आणि हां, जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.